सिरमौर हत्ती परतला, शेतकऱ्यांचं धान पिकांचं नुकसान, हत्तीची शेतात नासधूस। गोंदिया जिल्ह्यातील नवे गाव बांधाच्या गोठणगाव वनक्षेत्रातील गजराज हत्ती अखेर परतीच्या मार्गावर आलाय। अंभोरा मार्गे गडचिरोलीकडे निघालेल्या हत्तीमुळे डोकेटोला, गरवरा, परसटोला आणि अंभोरा परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। काही शेतकऱ्यांचं धान पिके नष्ट झाल्याची नोंद वन विभागाने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केले। नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले। रानटी हत्ती एकच आलेला होता गोठणगाव परिक्षेत्रामध्ये, डोंगरगाव, जांभळी, तुकुमनारायण परिसरात, आणि त्या परिसरात जवळजवळ 10 लोकांचे 1 हेक्टर पर्यंत नुकसान झालेली आहे। 10 लोक मिळून 1 हेक्टर नुकसान झाली आहे। त्याचे केसेस सुद्धा ऑनलाईन झालेले आहेत। त्याची केस मंजुरीकरिता इथे आल्यानंतर लगेच त्यांना आपण शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येईल। सर, आपल्या जंगलामध्ये गावकऱ्यांना वन्य प्राण्यांचा धोका आहे, काय सांगणार? सर्वात महत्त्वाचं माझं हेच सांगणं आहे की गावकऱ्यांनी स्वतः गावाची स्वच्छता ठेवणे, गावाच्या आजूबाजूचा परिसर झुडपीमुक्त ठेवणे, घराजवळचे परिसर झुडपीमुक्त ठेवणे, आणि सर्वात मोठा जो आपला वेस्टेज आहे पोल्ट्री फार्मचा किंवा बाजाराचा, जे आपण कोंबडे वगैरे, चिकन, मटनचा वेस्टेज बाजारातील लोक फेकत असतात, तर त्यांना व्यवस्थित एखादा खड्डा करून मोठा तिथे गड्ड्यात डिस्पोज करणे गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या वासीवर बिबट्या वगैरे गावामध्ये किंवा येऊ नये म्हणून। यासाठी हा सर्वात महत्त्वाचा आहे। बिबटचे हल्ले होत आहेत नागरिकांवर, काय आपण उपाययोजना करत आहे? बिबट्याचा हल्ला वन्य प्राण्याचा तो सांगता येणारा नाही आहे, तरी याच्यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा असाच आहे की त्याला आपण जंगलामध्येच कसं राहता येईल, किंवा कोंबड्या, बकऱ्या जे आहेत त्या आपण एका बंदिस्त शामियान्यात, म्हणजे बंदिस्त घरात, जो आपण गोठा म्हणतो, तो पॅक याच्यात जर असेल तर बिबट त्याचा येणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा, झुडपे सफाई होणे ही खूप गरजेची आहे। दुसरा मी तुम्हाला सांगू इच्छितो की लहान मुलांना एकट्यात सोडू नये, लहान मुलांना एकट्यात जाऊ नये, शेतात जाताना एकटे न जाता 2-3 मिळून जावे, मोबाईलवर गाण्याचा आवाज करावा, काठीला घुंगरू बांधावा, 8च्या आधी शेतामध्ये जाऊ नये, 5 वाजताच्या नंतर शेतामध्ये राहू नये। याच गोष्टी जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर, आणि शेतामध्ये गेल्यानंतर आजूबाजूला थोडा 5 मिनिटं निरीक्षण पाहावे की तुम्हाला काही कोणाचे वन्य प्राण्यांचे खोजे वगैरे दिसतात का। दिसले तर लगेच वन विभागाला संपर्क साधून तुम्ही कारवाई करा, किंवा जर तुम्हाला नाही दिसले तर 2-3 लोकांनी तुम्ही मिळून शेतीचे कामं तुम्ही करू शकता। आतापर्यंत किती लोकांवर बिबटचा हल्ला झालाय? आतापर्यंत 4 छोट्या बालकांवर बिबटचा हल्ला झालेला आहे गोठणगाव परिक्षेत्रामध्ये। त्याच्यात एकाचा मृत्यू झालेला आहे। तो बिबट आपण जेरबंद करून त्याला बंदिस्त केलेला आहे।